गरज आहे आणि चांगलं विकेट रोटेट होत आहे. इथे बाकी तुम्हाला धावा जमवायच्या आहेत, भागीदारी करायची आहेत आणि कुठेतरी संघाला जर 25-30 धावा करायच्या असतील त्या दोन्ही फलंदाजाला आता बाकी चांगली गरज खेळायची आहे. साई एकता बिरवाडी उर्वी डिजल पाहिजे. इथे बाकी चेंडू टटवला आहे, खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते. तिन्ही चेंडू बिंदी आहेत. पहिला चेंडू विकेट, दुसरा चेंडू धावबाद आणि तिसरा चेंडू निर्धाव टाकला गेलाय विशाल आंग्रे गोलंदाजाकडनं. हलक्या बॅट चेंडू इथे टाकला गेला, एक धाव निघाली, आपलं खातं खोललं गेलं. साई एकता बिरवाडी उर्वी डिजल पुरस्कृत आपण संघ इथे बघत आहात. एक धाव फलकावर लागलीच जाते. TTS संघाने फायनलमध्ये प्रवेश केलाय. बलाढ्य साई कृपा बिरवाडी संघाला पराभूत केलं. इथे आपण दुसरा सेमीफायनल सामना, यानंतर बाकी तुम्हाला फायनल सामना बघायला मिळणार आहे. पुन्हा एकदा आपल्या षटकातला पुढचा चेंडू विशाल आंग्रे गोलंदाजीकडे राऊंड विकेट. इथे बाकी चेंडू वाईड होता पण तो आयत्या वेळी माहिती कट होतो, कारण पहिला विकेट गेला तर थोडीशी धास्तक निर्माण होते हृदयामध्ये की चेंडू सोडला तर स्टंबूर येईल की नाही येईल. इथे बाकी बघताना धावसंख्या 1 निवडून धावसंख्या होते. 2 धावा या फलकावर लागल्या जातात. पुन्हा एकदा गोलंदाजी बॅकफुटला जाऊन चेंडूला कट केला जातो. थर्डमॅनच्या रिझनला 1 धाव फलकावर लागली जाते. धावांशी विचार केला तर 3 धावा या फलकावर. पहिलं षटक संपलं आणि 3 धावा फलकावर लागल्या प्रथम फलंदाजी करत असताना. डीजे चला प्रत्येकाने घाई करा. मला वाटतं आतापर्यंत किती 4-5 किती वाजलेत? 5 वाजलेले आहेत. चला मुंबईला लाईव्हला जायचं. आपल्या लाईव्हवाल्यांना त्याला आपण 3 वाजेपर्यंत टाईम दिलं होतं आणि त्याला खरोखरच मुंबईला लाईव्ह करायला जायचं आहे. थोडीशी घाई करा. निकोय चेंडूला खेळलाय श्रेयस जातो. पॉईंटच्या रिझनला 1 धाव फलकावर लागलीच जाते. आमच्या ताईमाई अकाबाकी निरोप घेतात. खूप धन्यवाद तुमचं. खूप मजा आली. 2 दिवस तुमच्याशी भेटलं, खूप मस्ती करता आली. पुढच्या वर्षी पुन्हा भेटूया. आणि एकदा विचार केला धावसंख्या 1 ने वाढून 4 धावा या फलकावर लागल्या जातात. क्रॅकर शॉट, ब्युटिफुल बॅटिंग, काय क्लास शॉट बघायला मिळतो. पॉवर एवढा होता, चेंडू समोर दोन्ही डोळ्यात भरभरून दिसला. परफेक्ट टायमर आणि 2 क्षेत्रक्षणामधला चेंडू धाडला जातो बाउंड्री लाईनच्या बाहेर. या 4 धावांशी जर विचार केला धावसंख्या होते 8 धावा. आपण जर बघितलं की या फलंदाजाचं चेतनची निश्चितच अगोदरच्या मॅचमध्ये चांगल्या धावा त्याच्याकडून आपण पाहिल्यात. पुन्हा एकदा इथे बाकी स्वीप केला जातोय पण डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातो. धावसंख्या 1 निवड धावसंख्या होते. 9 धावा या फलकावर लागल्या जातात. आपण बघत आहात निश्चितच साई कृपा दिलवाडी चषक 2024 दुसरा सेमीफायनल. पहिला सामना जो आपण बघितला तो म्हणजे TTS संघाने फायनलमध्ये प्रवेश केलाय. इथे आपण बघत आहात ते म्हणजे पॅराडाईज MS11 विरुद्ध साई एकता बिरवाडी उर्वी डीजे पुरस्कृत. चेंडू टटवला आहे, सरळ जातोय. चेंडू थोडासा टायमिंग स्लो होता त्याच्यामुळे धावसंख्या 1 खेळाडूपर्यंत चेंडू लेट गेला. थोड्या हळू पद्धतीने ड्राईव्ह केलं गेलं आणि धावसंख्या 1 निवड धावसंख्या होते डबल फिगरमध्ये. 10 धावा या फलकावर लागल्या जातात. 10 धावा फलकावर लागल्या गेल्या. पुन्हा एकदा गोलंदाजी करत असताना आपण बघत आहात तो म्हणजे रेहान. इथे बाकी बॉक्स शॉट विकेट जातोय. थोडासा स्लो फुटत चेंडू होता. पॅडोस्विप खेळायचं होतं ते स्क्वेअर लेगच्या रिझनला. इथे बाकी चेतन नावाचा फलंदाज तंबूत परततोय. आता कोण येतो फलंदाजासाठी बघायचं आहे. या गाण्याने असंख्य महाराष्ट्राच्या प्रत्येकाच्या मनामध्ये बघितलं. स्मिता पाटील यांची अदाकारी ह्या पिक्चरमध्ये आपण पाहिलं आहे आणि सुंदर गीत तुम्हाला बघायला मिळेल. जयत्री जय ह्या मराठी पिक्चरमधलं खूप सुंदर गाणे ऐकायला मिळाले. जुन्या आठवड्याला उजाळा मिळाला. जाऊया पुण्याचे नवीन फलंदाज तुम्हाला जतीन नावाचा फलंदाज बघायला मिळतोय. इथे ड्राईव्ह केला की आता धावसंख्या डायरेक्ट हिट पाहायला मिळतोय का आणि बघता बघता चेंडू उंचावरती जातोय. तिथपर्यंत फलंदाज पोहोचला आणि इथे 1 धावानिशी जर विचार केला तर धावसंख्या होती ती 2 षटकाने 11 धावा. 2 षटकं झालीत. 11 धावा फलकावर लागल्याच जातात. जरी गडी बाद झाली तरी आपण बघितलं 11 धावा फलकावर लागल्यात.
आजच्या दिवसात आपण विचार केला 26-27 धावावर 4 मॅच इथे आपण विजय होताना पाहिलेत. आपण बघत आहात लाईव्ह टेलिकास्ट ओम साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून. अतिशय सुंदर क्षणचित्र ह्या कॅमेऱ्यामध्ये कैद केले गेल्यात. सुंदर स्पर्धा आयोजित केली, प्रत्येकाने इथे भरभरून कौतुक केलं, प्रत्येक खेळाडूचे दाखवली. आतापर्यंत विचार केला चांगली पंचगिरी तुम्हाला बघायला मिळाली, प्रेक्षकांचं साथ देखील खूप चांगल्या पद्धतीने बघायला मिळाली. लाईट वर्क अतिशय सुंदर पद्धतीने केलं गेलं, त्याबद्दल साई कृपा देलवाडी सगळं जेवढं कौतुक करा तेवढं कमी. जब्बीर खान अतिशय सुंदर गोलंदाजी हाताळताना अगोदरच्या सामन्यामध्ये तिसऱ्या षटकात फक्त 2च धावा दिल्या होत्या, त्याच्यामुळे तारापूर संघाला बॅकफुटला आणलं. तारापूर कलंदर संघाला इथे बाकी हलक्या बॅटने खेळला जातोय, सरळ 1 धाव फलकावर लागलीच जाते. धावसंख्येचा विचार केला त्या 1 धावाने धावसंख्या होती ती 12 धावा या बाकी फलकावर लागल्या जातात. खूप डिले झालं आजचा जर विचार केला तर शेवटचं पॅनल खूप डिले झालं, एवढं होता कामा नये. 3 वाजेपर्यंत फायनल संपूर्ण आपण घरीच जातोय. टॅप केलाय, चेंडू जातोय पॉईंटच्या रिझनला. इथे बाकी खूप सुंदर क्षेत्रक्षण बघायला मिळतंय. धावसंख्या 1 निवड धावसंख्या होते ती 13 धावा. पुन्हा येतील धावसंख्या 1 निवड धावसंख्या होते ती 14 धावा या फलकावर लागल्या जातात. अफलातून बॉलिंग, पहिल्या षटकात 3, दुसऱ्या षटकात 8. ब्युटिफुल पार्टनरशिप, कंट्रोल ऑफ द स्ट्रोक. खेळून निकुंजचं कौतुक आहे. निकुंजचं मग ओव्हरआर्म म्हणा अंडरआर्म म्हणा अतिशय सुंदर दर्जाचा खेळ करत आपण निकुंजला पाहत. या चौकाऱ्यांशी विचार केला 4 धावांची धावसंख्या होती ती 18. इथे बाकी खराब क्षेत्रक्षण बघायला मिळते. छोट्या खेळाच्या खेळाडूंना धावसंख्या 4 निवडता धावसंख्या होती ती 22 धावा. आता बाकी कुठेतरी आकार मिळतोय. 30 धावा जर झाल्या तर कदाचित मोठी मॅच तुम्हाला बघायला मिळू शकते. इथे बाकी षटक सोबत 3 आणि फलका 22 धावा कशात तर बघा. पहिल्या षटकात आला 3, दुसऱ्या षटकाला 8 आणि आता तिसऱ्या षटकात धावा आल्या त्या 11. नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. चला घाई करा थोडीशी. धावसंख्या 1 निवड धावसंख्या होती ती 23 धावा. एक चांगला शॉट तुम्हाला बघायला मिळतो. क्षेत्रक्षण सुंदर बघा. धावसंख्या 1 निवड धावसंख्या होती 24 धावा या फलकावर लागल्या जातात. फुलातून कव्हर ड्राईव्ह बघायला मिळतो. खणखणीत चौका यतीच्या बॅटेतून आणि इथे जर तुम्ही विचार केला धावसंख्या 4 निवड धावसंख्या होती ती 28 धावा. धावसंख्या होती 28. अजून देखील 2 चेंडू हातात शिल्लक आहेत. बघा 2 चेंडूमध्ये किती धावा करता, किती मोठं टार्गेट तुम्ही उभं करत आहात. पुन्हा एकदा आपल्या षटकातला पुढचा चेंडू हाताळताना गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. इथे बाकी डिक्लेअर मध्ये चेंडू धावसंख्या 1 निवड 30 धावा फलकावर लागल्या जातात. 29
29 दोन चेंडू धावसंख्या 1 30 धावा फरकावा लागला जातं शेवटचा चेंडू आहे या इनिंगचा. बघूया किती धावा करत किती मोठं टार्गेट चेस करून उभं देत आहेत MS पॅराडाईज संघाला. इथे बाकी धावसंख्या 31 धावा फरकावा लागल्यात 32 धावा या विजयासाठी करायच्या आहेत. खरोखर चांगली धावसंख्या उभारावी लागेल. चांगली फलंदाजी यतीने सहकार्य केलं चांगली फलंदाजी केली निश्चितच ती म्हणजे निकुंज. जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच. चला यानंतर बाकी फायनल सामना होईल. शेवटची इनिंग तुम्हाला बघायला मिळते. खूप चांगलं क्रिकेट प्रत्येकाने भरभरून या स्पर्धेचं कौतुक केलं. फक्त एकच बघितलं की इथे जास्त वेळ घेतलाय. पुढच्या वर्षी आयोजकाने असं विचार करा की इथे आम्हाला 3 वाजेपर्यंत सामने संपायला पाहिजे. आपण जिथे जे जातो तिथे जास्तीत जास्त 2:30 3 वाजतच नाहीये. 3 आपल्या घरी जायला वाजतात. खूप डिले झाला तिथे आपण पिपेरी बाजवतो. धावसंख्या होते 4. आपलं खातं उघडलं जब्बीरने 32 धावा आहे. हा तुम्हाला विजयासाठी करायचे आहेत. पुन्हा एकदा यतीन उत्कृष्ट क्षेत्ररक्षण बघायला मिळते. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. सरळ चेंडू घड्याळाच्या तबकडीवर आपटतो. तबकडी म्हणजे घड्याळाच्या फ्रेमला मराठीमध्ये तबकडी म्हणतात. बघा मराठी शब्दांक तुम्ही पाहिला तर खूप चित्र पूर्वीच्या काळामध्ये आम्ही शिकायचो. आम्हाला व्याकरण असायचं त्याच्यामुळे असे शब्द आम्हाला शिकायला मिळायचे. पुन्हा एकदा ओहो सुंदर फलंदाजी बघायला मिळते. या स्पर्धेमध्ये जबीर खानला फॉर्म बघायला मिळाला. जेव्हा जेव्हा मोक्याचे षड आले तेव्हा चांगल्या धावा करतात. चांगले शॉट तुम्हाला क्रिकेटमध्ये बघायला मिळाले. आता विचार केला पॉईंटला रिझन केलं. त्याच्या अगोदर तुम्ही बघितलं स्क्वेअर लेगला चॉईस केलं आणि बघता बघता 3 चेंडूने 8 धावा या फलकावर लागल्यात. 32 धावा तुम्हाला विजयासाठी करायच्या आहेत. आपण बघत आहात साईकृपा दिलवाडी चषक 2024 या दिलवाडीच्या मैदानावरती दुसरा सेमीफायनल सामना. इथे बाकी धावसंख्या 1 वरून धावसंख्या होते ती 9 धावा या फलकावर लागल्या जातात. आता निलेश बघायला मिळतो तुम्हाला. पुन्हा यतीन
ओ चेंज ऑफ पेस, थोडासा चकमा खाला, चेंडू थोडासा खाली राहिला, निर्धाव चेंडू हाताळला जातोय. फलकावर विचार केला, 9 धावा झाल्यात विजयासाठी. MS पॅराडाईज संघाला 10 धावा करायच्या आहेत. कॅल्क्युलेशन गेम असतो, जब्बीरचा गेम जो असतोय तो कॅल्क्युलेशन गेम तुम्हाला बघायला मिळतोय. पुन्हा एकदा इथे बाकी विचार केला तर मला वाटतं षटक संपलंय का, आणि फलका धावसंख्या लागलाय त्या 9 धावा. षटक संपलंय, फलका धावसंख्येला 9. आपल्याला विजयासाठी धावा करायच्या 32. आपण पाहत आहात दुसरा सेमीफायनल सामना साई एकता बिरवाडी उर्वी डीजे पुरस्कृत विरुद्ध MS पॅराडाईज संघ आपण बघत आहात. प्रथम फलंदाजी केली आणि 32 धावाचं आव्हान दिलंय. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समापनानंतर फलका धावसंख्या लागली ती 9. निश्चितच चहाचा आस्वाद काय असतो, आमच्या खुर्चीवर बसल्या बसल्या झोपा देखील घेत आहेत हे आम्हाला पाहायला मिळते. बघा आपल्या बाजूला बसले जयेंद्र पाटील मध्ये मध्ये झोपा घेत आहेत. अक्कूवर भरभरून प्रेम केलं, माझे भाषेत असं ते म्हटलं, पण निश्चित त्यांचं यूट्यूबवर चित्रीकरण केलं गेलं. आता बाकी स्वप्नील नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. खूप चांगली ॲक्युरेसी स्वप्नीलकडे तुम्हाला बघायला मिळते. 9 धावा फलकावर लागल्यात, 32 धावा तुम्हाला विजयासाठी करायच्या आहेत. आपण बघत आहात निश्चितच साई कोपा दिलवाडी 2024 चषक. थोडा लांब गेला शरीरापासून चेंडू. खूप चांगलं कमबॅक बघायला मिळते. धावसंख्या तुमची होती ती 12 धावा. धावसंख्या आहे ती 13 धावा. धावसंख्या 1 निवड होती ती 14 धावा. खूप चांगली गोलंदाजी हाताळली आतापर्यंत. तुम्ही विचार केला स्वप्नीलने, एक चेंडू बाकी आहे आणि 14 धावा फलकावर लागल्यात. विजयासाठी धावा करायच्या 32. MS पॅराडाईज विरुद्ध आपण बघत साई एकता बिरवाडी उर्वी डीजे पुरस्कृत. आणि इथे बाकी बॉक्स आउटच्या रूपामध्ये विकेट जातोय. छाती फौलाद आणि आम्ही निश्चितच या गीताची चाहूल पुन्हा आपल्याला जागृत करायला मराठी माणसं एकमेकाविरुद्ध फुटतोय आणि इथे बाकी महाराष्ट्राची कायली होते. काळाची गरज असणारं हे आपण मराठी शाहिरांचं गीत. निश्चितच शाहीर सावळे म्हटलं की हा आवाज, आणि ह्या आवाजाने संपूर्ण महाराष्ट्राला आवाज निर्माण केला आणि महाराष्ट्राला एकीकरण कसं करावं ह्याचं वित्तमय उदाहरण म्हणजे हे असले एक महाराष्ट्र गीत. इथे बघा धावसंख्या 1 निवड धावसंख्या होते ती 15. तो 2 षटकासाठी 15 धावा. 15 धावा फलकावर लागल्यात. विजयासाठी 32 करायचे आहेत. आता बघा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो तो निशांत.
ओ लेग स्टंपच्या बाहेर चेंडू पडतोय. इथे बाकी अवांतर धावांची धावसंख्या 1 निवडते. धावसंख्या होते 16 धावा या फलकावर लागल्या जातात. इथे बाकी निकुंजकडनं खराब क्षेत्ररक्षण झालं. धावसंख्या 4 निवडून धावसंख्या होते ती 20 धावा फलकावर लागल्या जातात. मैं से मी न देना गोविंदाचं गाणं ऐकलं आपका जाने से. काय सुंदर चित्रपटात काम केलं होतं. असे अजरामर गीत तुम्हाला असंख्य ऐकायला मिळाले. पुन्हा जेव्हा मॅचकडे जी धावसंख्या झाली ती 20. इथे बाकी धावसंख्या 1 निवड धावसंख्या 21. सामना बरोबर झाला. आपण विकेट बघतोय. TTS रुबाबाद फायनलमध्ये पोहोचलेला संघ आहे. अफलातून खेळ, चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी आपण पाहिलेत. ओ इथे हातातून चेंडू सुटला गेला. डायरेक्ट थ्रो असता तर कदाचित विकेट बघायला मिळालं असतं. क्षेत्ररक्षण खूप सुंदर केलं परंतु या नवोदित खेळात थ्रो करता आला नाही. धावसंख्या 1 निवड धावसंख्या होती 22 धावा. बावीस धावाचा 10 धावाची आवश्यकता. तेवीस धावा फलकावर लागल्यात. धावसंख्या 1 निवड धावसंख्या होती ती 24. म्हणजे 6 चेंडू 8 धावाची आवश्यकता. 6 चेंडू 8 धावाची आवश्यकता. अतिशय मोठी रंगतदार लढत तुम्हाला दुसरा सेमीफायनल सामना बघायला मिळेल. द्वंद्व चेंडू फोडचं युद्ध आणि म्हटलं जातं ना अनुभवाची सांगड कशी मांडावी पाहायला बघायला. आणि आज जो विचार केला पण अजून निलेश जिथपर्यंत मैदान आहे तिथपर्यंत खूप काही पॅराडाईजकडे. कारण इन फॉर्म बॅट्समन आज आपण बघितलेत प्रत्येक सामन्यामध्ये निलेशने मोक्याच्या क्षणी धावा काढल्यात. आणि आता गोलंदाज तुम्हाला बघायला मिळेल निशान कडून जेव्हा जेव्हा कौतुक कर. आज खूप सुंदर फलंदाज निशांकडनं बघितलंय. आता बाकी 6 चेंडू 8 धावा आणि गोलंदाज बघायला मिळतो रोहन. नाना नावाने परिचित. रोहन 6-8 ची रेडी. डिक्लेअर झोनमध्ये जातो. 1 धाव बघायला मिळते. 5 चेंडू 7 धावाची आवश्यकता. अतिशय मोठी रंगतदार लढत मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहात. साई कृपा देलवाडी चषक 2024 ग्रँड फिनाले थोड्याच वेळ सुरू होईल. ग्रँड फिनालेमध्ये अगोदर पुनरागमन केलं आहे TTS संघाने. ज्या राहील नावाच्या फलंदाज प्रत्येकाची मनं जिंकलीत. 5 चेंडू 7 धावाची आवश्यकता. इथे बाकी सुंदर क्षेत्ररक्षण तुम्हाला बघायला मिळते. आता बाकी विचार केला धावसंख्या होते ती 26. मग 4 चेंडू 6 धावा. 4-6. चार चेंडू 6 धावाची आवश्यकता. यास इथे बाकी डायरेक्ट हिट होतो का? हो डायरेक्ट हिट झाला आणि मोठा गडी तंबूत जातोय. आता बाकी 3 चेंडू आणि 6 धावा. काय मॅच बघायला मिळतंय. अफलातून
सुंदर क्षेत्रक्षण बघायला मिळते आणि खरोखर साई एकता बिरवाडी, एकता काय असू शकते, युनिटी काय असू शकते, टीम स्पिरिट काय असू शकते हे तुम्हाला दाखवायला मिळते. पण अजून देखील दोन फलंदाज त्यांच्याकडे आहेत ज्यांच्याकडे क्षमता आहे सामना फिरवण्याची आणि तो फलंदाज बघतात तो आपण सोहेल नावाचा खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. 3 चेंडू 6 धावा, धावसंख्या झाली 26, गडी बाद झाले ते 2 आणि ह्यांचे गडी बाद आहेत ते 3 आहेत. साई एकता बिरवाडी संघाचे 3 गडी बाद झालेत. साई एकता संघाचे 3 गडी बाद झालेत. तीन चेंडू आणि 6 धावाची आवश्यकता. मोठी रंगतदार लढत. व्हॉट अ ब्युटिफुल मॅच. सेमीफायनल बिटवीन टू टीम. पॅराडाईज MS11 वर्सेस साई एकता बिरवाडी उर्वी डीजे पुरस्कृत. आपण इथे बघत आहात मोठी रंगतदार लढत. आज इकडे पाहतात आमचा काट्याचा कॅमेरामन दुपारपासून उभा राहून इथे बाकी चांगली सणचित्र टिपतोय. पुन्हा आता बाकी 2 चेंडू आणि 5 धावा. 2-5. बघा जब्बीर आउट झाला आणि सामन्याचे चित्र पलटेल असं मला हरकत नाही. का एका साईडने जब्बीर धावा करत होता पण आज जर तुम्ही बघितलात तर 2 चेंडू 5 धावा. 2-5चा सामना बघायला मिळतोय. अतिशय सुंदर मॅच या मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहात. खूप डिले झाला ही स्पर्धा. पुढच्या वर्षी आयोजकांनी नम्रपणे विनंती आहे की आपण 2:30 ते 3 वाजेची स्पर्धा संपवायला पाहिजेत. 3 वाजता आम्ही घरी गेलो होतो. मला वाटतं ती स्पर्धा होती दैसरची. 3 वाजता घरी 2:30 पावणे 3 आपण घरी पोहोचलो. 2 वाजता 1 वाजून 40 पर्यंत स्पर्धा संपली होती. बक्षीससभा थोडा उशीर गेला. प्रत्येकाने भरभरून इकडे प्रयत्न करायला पाहिजेत. चला घाई करा प्लीज. 2 चेंडू 5 धावा. अतिशय मोठी मॅच. आता बाकी तुम्हाला फलंदाज बघायला मिळते तो सोहेल. 2 चेंडू 5 सोहेल. रोशन आता बाकी शेवटचा चेंडू आणि 4 धावा काढायच्या आहेत. 3 धावा धावून काढल्या तर इक्वल होईल. 4 काढला तर सामना जिंकेल. म्हणजे अंडरआर्ममध्ये खूप मोठी बिकट परिस्थिती निर्माण करून घेतलाय. पहिल्या 2 षटकामध्ये विचार करता असं वाटत होतं की खरोखर हा सामना पॅराडाईज MS वन साईड जिंकेल. पण जेव्हा जब्बीर बाद झाल्यानंतर बॅकफुटला आलेत. विशालच्या विशालला पाठीमागे ठेवलाय. कारण मी म्हटलं कशा जशी मॅच तशी फलंदाज पडलं. पण शेवटचा चेंडू 4 धावा. मोठी मॅच बघायला मिळते. काय सुंदर गोलंदाजी हाताळली. ह्या गोलंदाज नाव आहे ते म्हणजे तिसरा गौरवचं कौतुक. गौरवने कमबॅक केलं आणि तिथून बाकी सामन्याला कलाटणे मिळालं. दुसऱ्या षटक देखील चांगली टाकलं. तशा पहिले विचार केला तर 5च धावा दिल्या दुसऱ्या षटकात. पण रोहन नानाचं कौतुक करेल. शेवटचा चेंडू 4 धावा. प्रत्येकांचं लक्ष या चेंडूकडे. बघूया MS पॅराडाईज की तुम्हाला बघायला मिळतो साई एकता उर्वी डीजे. साई एकता बिरवाडी उर्वी डीजे की MS पॅराडाईज बघायला. शेवटचा चेंडू 4 धावा. अतिशय मोठी रंगतदार लढत तुम्हाला बघायला मिळते. शेवटचा चेंडू 4 धावाचे मोठी रंगतदार लढत इथे पाहायला मिळते. सर्वांची लक्ष शेवटच्या चेंडूपर्यंत. रात्रीची झोप प्रत्येकाची उडलाय. दोराच्या पाळण्या इथे खडखडीत ताजे झालेत. डोळ्यांच्या सगळ्यांचं लक्ष बघितलं शेवटच्या चेंडूवर. शेवटचा चेंडू आणि 4 धावा. गोलंदाज आहे तो म्हणजे नाना. आणि अशा पद्धतीने फायनल मध्ये प्रवेश केलाय बिरवाडी संघाने.